अमेरिकेला शेतमाल विकण्यात आपण थोडे मागे पडलो आणि त्यांचा माल आपल्याकडे जास्त घ्यायला लागलो। नक्की काय झालंय सांगते त्या अगोदर ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा। तर विषय असा आहे की भारत आणि अमेरिकेच्या शेती व्यापाऱ्यांचा एक नवीन रिपोर्ट आला। 2025-26 या वर्षात अमेरिकेला होणारी आपल्या शेतमालाची निर्यात 13% कमी झाली आहे आणि याच उलट तिथून आपल्या देशात येणारी आयात मात्र 16% वाढली आहे। आकडेवारी सोप्या भाषेत सांगायची तर मागच्या वर्षी आपण अमेरिकेला 5.82 अब्ज डॉलर्स माल विकला, तो आता 5.03 अब्ज डॉलरवर आला आणि तिकडून येणारा माल 2.19 अब्ज डॉलरवरून वाढून 2.95 अब्ज डॉलरवर गेला। म्हणजे आपला जो एकूण व्यापारी नफा होता तो 3.62 अब्ज डॉलरवरून कमी होऊन थेट 2.48 अब्ज डॉलरवर खाली आलाय। आता नक्की काय कमी जास्त झालं तर आपली सागरी उत्पादन, मसाले आणि आपला बासमती तांदूळ यांची अमेरिकेतील विक्री यंदा घटली आहे आणि दुसरीकडे अमेरिकेतून यायला लागलेली ताजी फळं आणि कापूस आपल्याकडे वाढला आहे। पण यात एक चांगली संधी सुद्धा आहे। जर आपण क्वालिटीचे निकष व्यवस्थित पाळले तर ताजी सफरचंद, पपई, अक्रोड आणि दुग्धजन्य पदार्थासाठी आपल्याला अमेरिकेत एक खूप मोठी नवीन बाजारपेठ मिळू शकते। तुम्हाला काय वाटतं? आपला निर्यात पुन्हा वाढवण्यासाठी काय करायला हवं? कमेंट करून नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अमेरिकेला शेतमाल विकण्यात आपण थोडे मागे पडलो आणि त्यांचा माल आपल्याकडे जास्त घ्यायला लागलो। नक्की काय झालंय सांगते त्या अगोदर ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा। तर विषय असा आहे की भारत आणि अमेरिकेच्या शेती व्यापाऱ्यांचा एक नवीन रिपोर्ट आला। 2025-26 या वर्षात अमेरिकेला होणारी आपल्या शेतमालाची निर्यात 13% कमी झाली आहे आणि याच उलट तिथून आपल्या देशात येणारी आयात मात्र 16% वाढली आहे। आकडेवारी सोप्या भाषेत सांगायची तर मागच्या वर्षी आपण अमेरिकेला 5.82 अब्ज डॉलर्स माल विकला, तो आता 5.03 अब्ज डॉलरवर आला आणि तिकडून येणारा माल 2.19 अब्ज डॉलरवरून वाढून 2.95 अब्ज डॉलरवर गेला। म्हणजे आपला जो एकूण व्यापारी नफा होता तो 3.62 अब्ज डॉलरवरून कमी होऊन थेट 2.48 अब्ज डॉलरवर खाली आलाय। आता नक्की काय कमी जास्त झालं तर आपली सागरी उत्पादन, मसाले आणि आपला बासमती तांदूळ यांची अमेरिकेतील विक्री यंदा घटली आहे आणि दुसरीकडे अमेरिकेतून यायला लागलेली ताजी फळं आणि कापूस आपल्याकडे वाढला आहे। पण यात एक चांगली संधी सुद्धा आहे। जर आपण क्वालिटीचे निकष व्यवस्थित पाळले तर ताजी सफरचंद, पपई, अक्रोड आणि दुग्धजन्य पदार्थासाठी आपल्याला अमेरिकेत एक खूप मोठी नवीन बाजारपेठ मिळू शकते। तुम्हाला काय वाटतं? आपला निर्यात पुन्हा वाढवण्यासाठी काय करायला हवं? कमेंट करून नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।